आणि यानंतर एक अपडेट महत्त्वाची आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाबाबत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी सार्वजनिक पत्रकाद्वारे एक स्पष्टीकरण दिले। एकाच घरात दोन पदं नकोत म्हणून माघार घेतली असं शाहू महाराज यांनी स्पष्टीकरण दिले। मधुरिमा राजेंच्या माघारीनंतर शाहू महाराज यांनी दुसऱ्या दिवशी एक पत्रक काढून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शाहू महाराज यांनी एक सार्वजनिक केले हे पत्र आणि त्यातच हे स्पष्टीकरण दिले। राजेश लाटकर हे काँग्रेस विचारांचेच आहेत असंही शाहू महाराज यांनी म्हटलंय। आणखीन माहिती आपले प्रतिनिधी विशाल पुजारी आपल्याला देतील। विशाल, आणखीन काय काय लिहिलंय या पत्रामध्ये? नक्कीच खासदार शाहू महाराज यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे। काल कोल्हापुरात काँग्रेस अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर कोल्हापुरातून कोण उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगलेली आहे। मात्र अशातच आज खासदार शाहू महाराजांनी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आणि याच्यामध्ये एक मोठा खुलासा केलाय, तो म्हणजे की मधुरिमा राजे छत्रपती यांनी उमेदवारी अर्ज नेमका का मागे घेतला याचं एक कारण दिलेलं आहे। खासदार शाहू महाराजांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या सामान्य नेत्याला कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी हा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर राजेश लाटकर यांनी 2 दिवसांपूर्वी शाहू महाराजांची भेट देखील घेतली होती आणि भेटीनंतर राजेश लाटकर यांनी सांगितलं होतं की नेमकी कशा पद्धतीने त्यांचा उमेदवारी जो आहे तो रद्द करण्यात आलेला होता। आणि याच्यानंतर शाहू महाराजांनी हा उमेदवार छत्रपती घराण्यातला उमेदवारी अर्ज रद्द करून सामान्य नेत्याला सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचा कुठेतरी प्रयत्न केलाय आणि असाच मजकूर जो आहे तो या पत्रामध्ये दिलेला आहे। यामध्ये आणखी एक सगळ्यात जास्त महत्वाची एक वाक्य जे आहे ते म्हणजे सतेज पाटील आणि छत्रपती घराण्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, हे एक सगळ्यात जास्त अधोरेखित करण्यासारखं वाक्य आहे। कारण काल या संपूर्ण घडामोडीनंतर सतेज पाटील जे आहेत त्यांना राग अनावर झालेला होता, छत्रपती घराण्यावर राग अनावर झाला होता का असा एक प्रश्नचिन्ह उभा राहिलेला होता। आज शाहू महाराजांनी या पत्रामधून एक मोठा खुलासा केला तर म्हणजे सतेज पाटील आणि छत्रपती घराण्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि त्याच्याबरोबरच आणखी एक सगळ्यात जास्त महत्वाचं ते म्हणजे राजेश लाटकर हे काँग्रेसच्याच विचारांचे आहेत, काँग्रेस पुरस्कृतच उमेदवार म्हणून त्यांना छत्रपती घराण्यांकडून पाठिंबा देखील असेल असं एक महत्वाचा मजकूर जो आहे तो या पत्रामध्ये आहे। त्यामुळं काल संध्याकाळच्या घडामोडी काल दुपारनंतर ज्या घडामोडी घडल्या उमेदवारीबाबतच्या त्या उमेदवारीनंतर त्यानंतर प्रश्न हा उपस्थित होत होता की नेमकं कारण काय आहे मधुरिमा राजे यांच्या माघारीचं आणि ते कारण आता या पत्राद्वारे स्पष्ट होते। विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। शाहू छत्रपती यांनी जे पत्र जे सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले ते पत्र आता माझ्या हातात आहे, मी तुम्हाला मजकूर वाचून दाखवते। शाहू छत्रपती संसद सदस्य लोकसभा, श्री सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत। राज्य पातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करत आहेत, त्यांना ताकद देणं ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधल्या राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या अन्य 4 जागा तसंच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत। माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला, कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला असा कांगावा करतायत। प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून तसं काहीही घडलेलं नाही, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत। माघारीच्या घटनेनंतर आम्ही भुदरगडच्या कार्यक्रमामध्ये एकत्र होतो आणि तिथून एकाच गाडीमधून आम्ही परत आलो। विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवतायत, त्यामध्ये अजिबात तथ्य नाहीये। कोल्हापूरच्या 7.5 लाखांहून अधिक लोकांनी मला विक्रमी मतं देऊन निवडून दिलंय। कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये मी काम करत आहे आणि काम करत राहणार आहे, लोकांची सेवा करत राहणार आहे। श्री सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते आहेत, राज्य पातळीवर नेते म्हणून ते उत्तम काम करतायत, त्यांना ताकद देणं ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधल्या राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या अन्य 4 जागा तसंच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करू। शाहू छत्रपती यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। त्यामधली एक सगळ्यात महत्त्वाचा पॅरेग्राफ हा आहे की माघारीनंतरच्या घटनांमध्ये सतेज पाटील यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला, कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। काल अवघ्या महाराष्ट्रानं हे चित्र बघितलं होतं, कारण हे सगळं रेकॉर्ड झालं होतं। त्यावरून काही विरोधक आमचा अपमान झाला असा कांगावा करतायत असं छत्रपती शाहू म्हणतात आपल्या पत्रात।
पण पुढे ते असं म्हणतात की प्रत्यक्षात सतेज पाटील यांच्याकडून असं काहीही घडलेलं नाही, आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. माघारीच्या घटनेनंतर आम्ही दोघंही भुदरगडमधल्या एका कार्यक्रमामध्ये एकत्र गेलो होतो आणि तिथून एकाच गाडीनं परत आलो. त्यामुळे जी माहिती समोर येत होती किंवा जे म्हटलं जात होतं की सतेज पाटील आणि शाहू छत्रपती यांच्यामध्ये वाद आहेत का, त्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झालाय. आणि त्यामध्ये दुसरं एक महत्वाचा बाब ही होती की खासदारकीचा शाहू छत्रपती हे आता राजीनामा देणार का अशी चर्चा सुरू होती, पण त्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिले आणि त्यांनी म्हटलंय की विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर काही लोक सोशल मीडियावर मी खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या अफवा पसरवत आहेत, मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. कोल्हापूरच्या 7.5 लाखांपेक्षा जास्त लोकांनी मला विक्रमी मतं देत निवडून दिले. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये मी काम करतोय आणि काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा खासदार म्हणून मी लोकांची सेवा करत राहणार आहे असंही त्यांनी म्हटलंय. पण यामधली आणखीन एक महत्वाची म्हणजे हे तर झालं काल जे घडलं होतं त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण, पण कोल्हापूर उत्तरच्या बाबतीत जर महाविकास आघाडीचा उमेदवारच नसेल तर मग पुढे काय, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर शाहू छत्रपती यांनी पहिल्याच पॅराग्राफमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की कोल्हापूर उत्तरमधल्या राजेश लाटकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसच्या अन्य 4 जागा तसंच महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत आणि राजेश लाटकर हे काँग्रेसच्याच विचारांचे आहेत असंही छत्रपती शाहू यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांना ताकद देणं हे महत्त्वाचं असल्याचं सुद्धा शाहू छत्रपती यांनी म्हटलंय. अर्थात सतेज पाटील यांची पत्रकार परिषद अजून व्हायची आहे आणि सतेज पाटील अधिकृतपणे काय भूमिका जाहीर करतात याकडेही लक्ष आहे.